गुड मॉर्निंग. ट्री ट्रॅव्हल बक्समध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आम्ही चाललेलो आहोत एका स्पिरिच्युअल जर्नीवर. स्पिरिच्युअल जर्नी म्हणजे अनप्लॅन जर्नी, बट आम्ही चाललेलो आहोत काही देवदर्शनाला, काही टेम्पल व्हिजिटला. एक प्लॅन होता, त्याच्यामध्ये आता आम्ही काही एडिशन करतो आहे. तर सर्वप्रथम आम्ही चाललेलो आहोत आमच्या, ऑब्विसली आम्ही कोकणात चाललेलो आहोत आणि सर्वप्रथम आम्ही चाललेलो आहोत आमच्या गावी राजापूरच्या देवीला. तर तिथे गेल्यावर आम्ही कोणत्या देवाचं दर्शन करतोय, कोणत्या देवळात जातोय आणि तिथे आसपासची माहिती आम्ही तुम्हाला नक्की देऊ. सो स्टे ट्यून्ड. तर काय मागवलं? मी मागवली पालकची भजी. पालकची भजी. पालकची भजी. आणि मी मागवली ही गोळा भजी. गोळा भजी. गोळा भजी चांगली आहे का? लहानपणी आमच्या इथे एक हॉटेल होतं. त्या हॉटेलचं नाव होतं बुवाचं हॉटेल. त्याकडे ही गोळाभाजी मिळायची. तशी थोडी चव यायची, मस्त आहे. भांडूपला आमच्या, आधी मी भांडूपला राहायचो. आमचा भांडूप. आमच्या गावी पण पहिली एवढी घरात गुरं होती, नंतर शेती कमी झाली तशी देऊन टाकली. आणि आता तर कोकणामध्ये फार कमी झाली आहेत गुरं, म्हणजे नाहीच्या बरोबरच आहेत. ही अशी मोकाट सोडून दिली आहेत. आली चला, हिच्यासाठी घेतली आहे 1 किलो काकडी. आता निवांत खा. हॅलो, नमस्कार. तर असं म्हणतात ना, जशी श्रींची इच्छा. सो श्रींच्या इच्छेने आम्ही कुठे पोहोचलो आहोत? तर आम्ही पोहोचलो आहोत पालीच्या बल्लाळेश्वर मंदिरला. पालीमध्ये जायचा काही प्लॅन नव्हता, आम्ही तर माणगावसाठीच निघालो होतो. पण मुन्नूने पाहिलं आणि सुचवलं की ते ट्रॅफिक असेल, म्हणून काकांनी लगेच चेक केलं आम्ही एक लेफ्ट घेऊन पालीला आलो आणि रस्त्यात आम्ही इथे मंदिरात पोहोचलो. तर जसं म्हणतात, डिवाइन इंटरव्हेन्शन, श्रींची इच्छा आणि आमचा प्रवासाचा श्री गणेशा फायनली झालेला आहे. तर मग आता आमचा पुढचा प्रवास हा मंगलमय होणार आहे, याच्याबद्दल आम्हाला काहीच डाऊट नाहीये. तर प्लीज आमच्याबरोबर सोबत राहा आणि आम्ही तुम्हाला पुढे अजून भरपूर वेगवेगळ्या नवीन ठिकाणी घेऊन जाऊ. आम्ही आता पोचलेलो आहोत आमच्या फेवरेट रेस्टॉरंटमध्ये, जे एन रूट माणगाव आहे, हॉटेल आपुलकीमध्ये. आमच्या वाघबारसच्या व्लॉगमध्ये जेव्हा मी इथे आलेलो तेव्हा आम्ही इकडे पहिल्यांदा जेवलो होतो. इकडचं जेवण खूपच अप्रतिम होतं. आपण हॉटेल ओनर दादा जे आहे त्यांच्याशी संवाद पण साधला होता. आजही तिथे होते, त्यांनी आम्हालाही ओळखलं, आम्ही ऑफकोर्स ओळखलं त्यांना. आणि आता पुन्हा आम्ही इथे आज फिश खायला आलेलो आहोत. म्हणजे कोकणात आलो आणि फिश खाणार नाही असं तर होऊ शकत नाही. थोडंसं माझं मन असं हुरहुरत होतं की काळं चिकन त्यांचं ट्राय करते, पण कौस्तुभला नाही फिश खा आरामशीर, तसं जरा थंड थंड. म्हणून आता फायनली आम्ही फिश, एक पॉपलेट थाळी, एक सुरमई फ्राय थाळी आणि एक प्रॉन्स थाळी असं मिक्स मागवलं आणि आम्ही सगळे मिळून खाणार आहोत. तर या नक्की जेवण आल्यावर तुम्ही पण आम्हाला जॉईन व्हा. चोर ही बघा, एक कांदा चोर आहे, एक नंबरची. एकतर एकतर सुरमई मला तुझ्यामुळे खावी लागते. माझं प्रॉन्स थाळी होती. हा, मग हीच घे, मला नकोय, मला त्रास होतो तिने. जशी प्रॉन्स लगेच कशी गाडी असं स्टिअरिंग वरती फिरवतात तसं लगेच हे माझं आहे म्हणून. तर हा बोल.
काय मगाशी मी सांगितलंय आता मला तोंडाला मला पण भूक लागली. सो बेसिकली आमचं फूड आलेलं आहे. तुम्ही बघाल खूपच सुंदर थाळी आलेली आहे. आहा हा असं खाऊन मस्त गाडीत झोपायचं. फक्त काका तू नाही झोपायचं, मी पुन्हा सांगते काका तू झोप. बाबा आमचा काका झोपेले खाऊन सगळं. तर आमचे बोंबील मिस झाले. इकडे सीझन नाही आहे. मुंबईला बोंबील मिळतात पण असं मला नाही मिळत ना, म्हणून विचार केला चला घेऊन खाऊया. पण त्याने आम्हाला आता सांगितलं याचा सिक्रेट वरचा तडका कसा करायचा, तर आम्ही लवकरच नंतर एक ब्लॉग करून तुम्हाला दाखवू हा सिक्रेट तडका कसा बनतो. ओके चला आता जेवूया. मस्त पापलेट, कोलंबी, सुरमई आणि आता निवांत जेवण. मी कुठे घेऊन जाऊ आता, मला स्वस्तावरी देते. बाहेर आलं तर पळेल ना पटापट. असं एक नांगा कुठे नाही नाही बाई काय नाही वाटत नाही. हे बघ यू यू एक कुठे गेला हात. याचा हात गेला एक समुद्र. अच्छा शेनशाय म्हणजे तो. आता हे तू कसे देणार. याचा समजी देणार 1000 रुपये. 1000 रुपयाला सगळे. आणि पकडतो कोण. 10 आहे पकडायला 2 गडी माणसं आहेत. माझा पोरगा जाते. आणि तू कुठून आली मावशी. मी मांदारवरून आलो. तला मांदारशी. कुठून. तला मांदारशी. अच्छा आणि हे कुठे आलं. मी पकडली इथे आता मानगाव आहे ना. मानगावच्या पुढे इंदापूर. इंदापूरच्या पुढे तल्या. तल्याच्या पुढे मांदा. तिथून आले. बापरे 4 गाव सोय करून आलीस तू. नाव काय तुझं मावशी. माझं नाव रजनी बालोजी ढाकम. 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 आणि तू नेहमी येते घेऊन असं. रविवार बुधवार शुक्रवार. चालेल चल बाय बाय. बाय बाय. चला बाय बाय. हॅलो. सो आम्ही राजापूरला आता पोचलेलो आहोत. सो जसं आम्ही सकाळपासून तुम्हाला आमचा प्रवास दाखवलाच होता, तर आम्ही आमच्या स्पिरिच्युअल जर्नीला म्हणजे एक शॉर्ट ट्रिपला स्टार्ट केली होती. त्या शॉर्ट ट्रिपमध्ये पालीचा गणपती हा काही नव्हता आयटिनरीमध्ये, पण बाप्पाची इच्छा होती की आम्ही त्याच्या दारातूनच जावं आणि त्याला भेट द्यावी. त्याच्यामुळे आम्हाला खूपच सुंदर दर्शन मिळालं. तिथून आम्ही निघालो पुढे एन रूट राजापूर आणि तिथे वी स्टंबल्ड अपॉन आवर फेवरेट रेस्टॉरंट, दॅट इज हॉटेल आपुलकी. मागच्या आमच्या चिपळूणच्या ब्लॉगमध्ये आम्ही दाखवलं होतं त्याचं रेस्टॉरंट तुम्हाला. खूप सुंदर जेवण होतं. आत्ताही त्यांचं जेवण तेवढंच सुंदर होतं. स्टाफ ॲज युजल चांगला होता. तिथे दादांशी आम्ही छान गप्पा मारल्या वगैरे. त्यांनी आम्हाला सिक्रेट रेसिपी सांगितली की त्यांचा जो तडका असतो फिश फ्रायचा तो कसा करायचा, जो आम्ही नेक्स्ट ब्लॉगमध्ये एकदा तुम्हाला करून दाखवू, म्हणजे तुम्ही तुमच्या घरी ट्राय करू शकता. तिथून निघालो आणि आता फायनली राजापूरला पोहोचलोय. राजापूरला आम्ही थांबलेलो आहोत गुरुमावली लॉजिंगमध्ये. खूपच सुंदर म्हणजे हॉटेल आहे. क्लीन आहे, हायजिनिक आहे. फूडही इथे आहे. LPGच्या इश्यूमुळे सध्या ते लोक चुलीवरचं जेवण देत आहेत. मेनू लिमिटेड आहे, पण स्टाफ चांगला आहे आणि जेवणाची चव डिसेंट आहे. सो जर तुम्ही राजापूर किंवा कोकणात जात असाल आणि जर तुम्हाला एक हॉल्ट घ्यायचा असेल तर तुम्ही इथे नक्की येऊ शकता. सो आजचा व्लॉग मी इथेच एंड करते. एंड ॲज इन डे 2 साठी तयारी करायची. सो आता जरा माझा रिसेट मोड ऑन करणार आहे आणि आम्ही असं छान झोपणार आहोत, कारण आम्ही सकाळी लवकर उठलेलो प्रवासासाठी. आणि उद्या आम्ही जाणार आहोत आमच्या देवीच्या देवळात आणि त्याचा व्लॉग आम्ही वेगळा करणार आहोत आणि ते आम्ही तुम्हाला नक्की दाखवू. सो बाय, गुड नाईट, स्टे ट्यून. असंच प्रेम देत राहा, असंच सबस्क्राईब, लाईक, कॉमेंट, शेअर करत राहा. आणि तुम्हाला कुठे आम्हाला स्पेसिफिक रेसिपीज किंवा कुठे आम्हाला वेगळ्या ठिकाणी फिरायला जायचं किंवा तुम्हाला आम्हाला काही ऑफबीट प्लेसेस सजेस्ट करायचे तर प्लीज कमेंटद्वारे कळवा. बाय, थँक्यू, गुड नाईट.